नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. रिक्षाने अचानक वळण घेतल्याने रिक्षाला दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर रासे फाटा या ठिकाणी घडली. ऋषिकेश रवींद्र पवार वय वर्ष 20, राहणार कान्हे फाटा तालुका मावळ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अश्विन दत्ता धामणकर वय वर्ष 23, राहणार टाकावे बुद्रुक तालुका मावळ आणि तुषार रमेश पवार हे दोघे जण जखमी झाले आहेत. रिक्षा चालक सौरभ शंकर मुंगसे वय वर्ष 22, राहणार रासे तालुका खेड याला पोलिसांनी अटक केली आहे. लॉ कॉलेज रस्ता परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला डेक्कन पोलिसांनी जेरबंद केला आहे. आरोपींमध्ये चाकणमधील एकाचा समावेश आहे. या चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जसपाल सिंग जुन्नी राहणार पिंपरे, कुलदीप सिंग जुन्नी राहणार शिवाजीनगर, नसीब सिंग दुधाणे राहणार सोलापूर, गौरव शंकर राठोड वय वर्ष 19, राहणार गोल्डन चौक चाकण तालुका खेड अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन साथीदारासही ताब्यात घेतलं असून एक आरोपी पसार झालाय. डेक्कन पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. औद्योगिक पट्ट्यातील दहशत मोडून काढण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी कंबर कसली आहे. कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी इंडस्ट्रीयल ग्रीव्हियन्स सेलच्या गुप्त बैठका सुरू आहेत. यामध्ये बोगस माथाडी आणि दादागिरी करणाऱ्या स्थानिकांची कुंडली काढली जात आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडसह चाकणच्या औद्योगिक पट्ट्यातील उद्योगी पोलिसांच्या रडारवर असल्याचं चित्र आहे. एका तरुणीचे रिक्षा चालकाच्या मदतीने अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच तिला मारहाणही करण्यात आले. ही घटना चाकण जवळील मेदनकरवाडी ते भोसे तालुका खेड दरम्यान घडली. संदीप आरगडे राहणार गवळीनगर भोसरे आणि महादेव उर्फ महाद्या पाचांगे राहणार बनकर वस्ती मोशे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पाचांगे याला अटक केली आहे. याबाबत पीडित तरुणीने मंगळवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी संदीप आणि महादेव यांनी आपसात संगनमत करून आरोपी महादेव याच्या रिक्षातून फिर्यादी तरुणीचा पाठलाग केला. तिला जबरदस्तीने रिक्षात बसवून अपहरण केले. भोसे गावाच्या हद्दीत नेऊन फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केले. आरोपी संदीप याने फिर्यादी तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र तरुणीने त्याला नकार दिला असता आरोपीने पुन्हा तरुणीला शिवीगाळ करत मारहाण केले. तसेच तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज दुपारी मंत्रालयात पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री आणि आमदार सचिन आहेर, खेडचे आमदार दिलीप मोहिते व संबंधित विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी पुणे यांचे प्रतिनिधी व भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. खेड तालुक्यातील कुरुळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाबराव कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राजगुरुनगर नगर परिषद द्वारा पथारीवाले यांचे अतिक्रमण काढले, परंतु नगर परिषदेने अद्यापपर्यंत पथारी धोरण राबविले नसल्याचा आरोप होतो आहे. आज राजगुरुनगर पोलीस स्टेशन येथे सर्व पथारीवाल्या मंडळींनी गाऱ्हाणे मांडले. रक्षाबंधन या सणालाही बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही. अशा अनेक सैनिक भावांसाठी एक राखी सैनिकांसाठी या संकल्पनेतून राजगुरुनगर येथील 7 फाउंडेशनच्या सदस्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने 3000 राख्या तयार करून विविध सीमेवरील सैनिकांना पाठवल्या आहेत. कांद्याच्या निर्यातीबाबत केंद्र शासनाचे धोरण आणि कांद्याच्या दरात मोठी घसरण होण्याच्या शक्यतेनं चाकण मार्केटमध्ये आज बुधवारी कांद्याची अत्यल्प आवक झाली. कांद्याची अवघी 600 क्विंटल आवक होऊन कांद्याला 1000 ते 2511 इतका दर मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनानं सांगितलं. भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान 3चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अखेर यशस्वीरित्या चंद्रावर उतरले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाने यान उतरवले असल्यानं आज या सुंदर क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिक याबाबतची माहिती घेण्यासाठी उत्सुक असल्याचं चित्र गावखेड्यापासून प्रशालांमध्ये पाहावयास मिळालं. चाकणमधील प्रशालांमध्ये देखील याबाबतचे कुतूहल पाहावयास मिळाले. मी लहानपणी म्हणायचं बारीक मुलांना, आता मी म्हणतोय चंद्र खूप आभाळावर लांब आहे, जवळ नाही. आज मी स्वतः पाहिलं, चंद्रयान उतरलं आणि मला शास्त्रज्ञाचा खूप अभिमान वाटला.
आणि मी त्याला शुभेच्छा देतो. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती खेड तालुका व सर्व समाज बांधव यांच्या विद्यमाने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. खेड बाजार समिती या ठिकाणी विविध कार्यक्रम झाले, तसेच भव्य मिरवणूकही काढण्यात आली होती. कांद्याबाबत 2 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलने. नाना पटोले यांचा इशारा. चाकणमध्ये रास्ता आंदोलन. मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या जीवावर उठले आहे. केंद्र शासन कांदा निर्यात शुल्क धोरण मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलने केली जाणार आहे. 2 दिवसात शासनाने कांद्याच्या बाबत निर्णय घेतला नाही तर इंग्रजांना जसे पळवून लावले तसेच केंद्र आणि राज्य शासनाला पळवू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चाकण तालुका खेड येथे दिला. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेल्या 40% निर्यात शुल्काच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जाहीर धरणे व पुणे नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन बुधवारी दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले. सुमारे अर्धा तास पुणे नाशिक महामार्ग रोखून धरण्यात आल्याने महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह उत्कर्षा रुपवते, अरविंद शिंदे, दादू खान, संग्राम मोहोळ, महेश ढमडेरे, पृथ्वीराज पाटील, तालुकाध्यक्ष विजय डोळस, जमीर काझी, निलेश कड, वंदना सातपुते, सतीश राक्षे, बाळासाहेब गायकवाड, अमोल जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. नाना पटोले यांनी यावेळी मोदी शासनावर आणि राज्य शासनावर कडाडून हल्ला चढवला. हे जे आहे हे या सरकारला समजा थोडीशी पण. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कांदा निर्यात धोरणाबाबत चाकण मार्केटमध्ये आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कांदा उत्पादकांनी प्रति किलो कांद्याला 50 रुपयांचा दर मिळावा अशी आग्रही मागणी पटोले यांच्याकडे केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चाकण मार्केटमध्ये पाहणी केली. त्यावेळी भाजीपाला उत्पादक शेतकरी देखील देशोधडीला लागल्याकडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी पटोले यांचे लक्ष वेधले. प्रामाणिक अधिकारी गजाड, दोषींना क्लीन चिट. नाना पटोले यांचा आरोप. IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी माझे फोन टॅप केले, परंतु आता त्यांना CBIने क्लीन चिट दिली. त्यामुळे सरकारचा कारभार कसा सुरू आहे हे लक्षात येते. एकीकडे IPS अधिकारी संजय पांडे यांनी प्रामाणिक काम केले म्हणून केंद्र सरकारने त्यांची ED चौकशी लावून त्यांना तुरुंगात टाकले आहे. त्यामुळे या केंद्र सरकारचा कारभार सूड भावनेने सुरू असल्याचे आता जनतेसमोर आले असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चाकण येथे आज तुम्हाला लक्षात असेल, संजय पांडे IPS अधिकारी नियमाने काम करायला गेलं तर EDचं लावून त्याला जेलमध्ये टाकलं की नाही. तर IPS अधिकारी कोणीच नसेल आले ते कशात आहे, मग खालच्या लोक काय करणार त्यांच्या. त्यामुळे आता ते रश्मी शुक्लानं माझा फोन टेप केला. आताच मी बातमी वाचत होतो सोशल मीडियावर, तर ते तुला CBIनं क्लीन चिट देऊन टाकली. किती सुंदर काम आहे, सुंदर काम आहे सर, करू द्या थोडा दिवस. चाकणमधील कांद्याच्या प्रश्नावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मागील हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चाकण आंबेठाण रस्त्यावरील खराबवाडी हद्दीत टाकण्यात येणारा व जाळला जाणारा कचरा याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. सदर ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रे लावण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे खेड पंचायत समिती व पोलिसांना पत्रे देऊन बेकायदेशीरपणे कचरा टाकणाऱ्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चाकण पालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आज बुधवारी यासाठी संयुक्त पाहणी केली. त्याबाबत मंडळाचे सदस्य व पदाधिकारी व नागरिकांनी काय सांगितले पाहूया. आपल्या भागातील चाकण नगर परिषद असेल किंवा नाणेकरवाडी, बिरदवडी, त्याचप्रमाणे वाकी आणि खराबवाडी या सर्व ग्रामपंचायतच्या जो कचऱ्याचा समस्येचा विषय आहे आणि ते प्रामुख्याने जागेचा जो अडचणीचा विषय आहे, त्या अनुषंगानं खराबवाडीच्या हद्दीमध्ये चाकण नगर परिषद आणि सर्व ग्रामपंचायत या ठिकाणी कचरा टाकण्याचं काम करत आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये चाकण नगर परिषद जरी चांगल्या पद्धतीने काम करत असेल, सॅग्रिगेशन असेल किंवा त्याच्यावरती रासायनिक फवारणी असेल, अशा प्रकारच्या उपाययोजना करत असताना सुद्धा काही समाजकंटकच मी म्हणेन की पिंपरी चिंचवड या ठिकाणी येऊन या ठिकाणी केमिकलयुक्त आणि हॉटेलचा वेस्टेज कचरा या ठिकाणी टाकण्यात येतो.
आणि रात्री अपरात्री या ठिकाणी तो जाळण्यातही येतो आणि त्या माध्यमातून ते जाळल्यामुळं धुराचे लोट येऊन स्थानिक नागरिकांना या ठिकाणी श्वसनाचे आजारही होत झालेले आहेत. मागील काळामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी किंवा एक सदस्य म्हणून माझ्याकडं स्थानिक ग्रामपंचायतचे ग्रामस्थ आणि चाकण नगर परिषदचे काही अधिकारी माझ्याकडे आले होते आणि त्या अनुषंगाने मी बैठकही घेतलेली होती. साधारण मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी चाकण नगर परिषदच्या वतीने पांढरपट्टे साहेब असेल किंवा खेडचे BDO असतील अजय जोशी आणि खरावाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील आणि इतर ग्रामपंचायत सर्व सरपंच यांची संयुक्त मीटिंग घेण्यात आली. त्यातून कायमस्वरूपी जरी आत्ता काही आपल्याला तोडगा काढता नाही आला तरी एक तात्पुरत्या स्वरूपाचं काही करता येईल का याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच्यामधून असं ठरवण्यात आलं की इथे रात्रीच्या वेळी जो पंकज जाधव नामक जो इसम या ठिकाणी येऊन रात्रीचा कचरा जाळतो त्याच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर पोलीस कंप्लेंट खरावाडीच्या ग्रामस्थांनी किंवा ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी केली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर या ठिकाणी रात्रीच्या वेळी वॉचमन नेमण्यात यावेत असंही या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि जो काही परिसर आहे त्याला एक बंदिस्त कंपाऊंड घालण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी प्रयत्न करावेत अशाही प्रकारचं या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं होतं आणि शक्य झालं तर CC कॅमेरे या ठिकाणी लावण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु 1 महिन्याचा कालावधी देऊनही त्यामध्ये आपल्याला अपयश आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी वारंवार ग्रामस्थांच्या या ठिकाणी अनेक अडचणी आणि समस्या या ठिकाणी तशाच राहिलेल्या आहेत. म्हणून मागील काळामध्ये ज्या अडचणी आल्या त्या अनुषंगानं आम्ही आत्ता 21/8/2023 रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून चाकण नगर परिषदातील संबंधित ग्रामपंचायत ज्याच्या येथे या ठिकाणी कचरा टाकतात किंवा त्या टाकण्यात येत असताना त्यांनी ज्या दक्षता घेण्यात यायला पाहिजे त्या घेत असताना तो पंकज जाधव या इसमावरती त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. नियंत्रण मंडळाची जी आत्ता आपल्या खात्यामध्ये एक आधुनिक पद्धतीची जापनीज टेक्नॉलॉजीची हवेची गुणवत्ता चेक करण्याचं एक वाहन आपल्याकडं त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि ते वाहन आपण या ठिकाणी सकाळपासून लावलेलं आहे. 24 तासामध्ये या परिसरामध्ये ज्या हवेमध्ये जी गुणवत्ता तपासायची आहे त्या अनुषंगानं आपल्याला उद्यापर्यंत त्याचे रिपोर्ट येतील आणि तसं पाहिलं तर या ठिकाणी आपण उभं राहिलं तरी दुर्गंधीचा वास येतो. परंतु त्यामध्ये अचूक असा रिपोर्ट आपल्याला उद्या मिळणार आहे आणि पुढील कार्यवाही त्या ठिकाणी झालेली आपण पाहू शकता. घनकचरा इथे टाकला जातो. नगरपालिका मागील 5 वर्षापासून जागेसाठी प्रयत्न करते. जवळपास आत्तापर्यंत 3-4 ठिकाणच्या जागा ह्या फायनल केल्या होत्या. बऱ्याचशा ठिकाणी ज्या NOCs नगरपालिकेला लागतात त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या NOCसुद्धा मिळालेल्या होत्या. परंतु स्थानिक ग्रामपंचायतीच्या विरोधामुळे त्या जागा नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापनाकरता मिळालेल्या नाहीत. परंतु आता एक फायनल जागा शोधण्यात आलेली आहे ज्यावर माननीय जिल्हाधिकारी यांनी 14 तारखेला सर्व डिपार्टमेंटला पत्र दिलेले आहेत आणि अतिशय तातडीनं त्यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र मागवलेले आहेत. त्यापैकी 3-4 डिपार्टमेंटच्या व्हिजिट पण झाल्या, त्यांच्या नाहरकत आमच्याकडे आल्यात. उद्या किंवा परवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची सुद्धा व्हिजिट होणार आहे. हे सगळं आल्यानंतर ती जागा जर आमच्या ताब्यात आली तर नगरपालिका एक अतिशय उत्कृष्ट असा घनकचरा व्यवस्थापन केंद्र चालू करू शकते. त्याकरिता जो काही निधी लागतो तो सुद्धा नगरपालिकेकडे आहे, जी यंत्रणा लागते ती सुद्धा नगरपालिकेकडे आहे. परंतु फक्त जागा नसल्यामुळं आणि मागील 15-20 वर्षापासून इथं आम्ही कचरा टाकतोय. यामध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये आपण सेग्रिगेशनसाठी सतत IEC करतो. MRF सेंटरसुद्धा एक तयार केलेलं. बराचसा कचरा हा डेपोवर येण्याच्या अगोदरसुद्धा आम्ही बाहेरच्या बाहेर त्याची प्रक्रिया करतो आणि त्याची व्यवस्था करतो. त्यामुळे शक्य तितका कमी कचरा इथं आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नगरपालिकेचे प्रयत्न चालू आहेत. घनकचरा व्यवस्थापना प्रकल्पाकरिता जर जागा मिळाली तर हा प्रश्न नगरपालिकेपुरता तरी निश्चितच 100% सुटेल. गेले 8 दिवस गेले महिना नितीन शेट असेल, प्रदूषण महामंडळ असेल यांच्या माध्यमातून चालू आहे. परंतु आता जे विषय महत्त्वाचा आहे की जो पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका याचा कचरा जो केमिकलयुक्त हा टाकला जातो याच्यावर कारवाई महत्त्वाची होणे गरजेचे आहे. यासाठी कालच आम्ही शिवसाहेबांबरोबर बोललोय की पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त, परत RTOला याच्या संदर्भात पत्र द्या कारवाई करण्याबाबत आणि लवकरात लवकर चाकणच्या सर्वपक्षीय वतीनं आम्ही आयुक्त, पोलीस आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त आणि RTO यांना भेटून याच्यावर गुन्हे दाखल करून याच्यावर कारवाई करण्याबाबत आम्ही मागणी करणार आहोत. जर त्याच्यातून नाही काय त्याच्यावर कारवाई झाली तर याला शेवटी ग्रामस्थांच्या वतीनं शेवटी आमचा दांडकशाहीपणा त्याला दाखवून देणार आहोत.
मी ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे. आम्ही कचरा समस्येबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांना 14/8ला पत्र दिलं होतं. त्याच्यावर सदर प्रदूषण नियंत्रण मंडळाने 21/8ला त्याची दखल घेऊन त्याचे संबंधित ग्रामपंचायतींनी संमती दिली आहे. आणि जे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आहेत आणि सदस्य नितीन भाऊ गोरे यांनी आज या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्याची पाहणी केलेली आहे आणि याबाबत लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे 4:30च्या दरम्यान भोसे गावातील ज्ञानेश्वर रामचंद्र कुटे यांच्या घराजवळ असलेल्या गोठ्यापाशी एक म्हशीचे पारडू बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली आहे. भोसे गावातील तुकाई नगर ते काळूस रोड या ठिकाणी ही घडली आहे. या भागातील नागरिकातून भीती व्यक्त होत आहे. वन विभागाने या परिसराची आज पाहणी केली. तरील घटनेवरून ग्रामस्थांना मी एवढंच सांगू इच्छिते की आजची जी घटना भोसे गावामध्ये घडली ते जे काही पारडू आहे ते ओपन जागेवर बांधलेलं होतं. तर त्यांनी शेतकऱ्यांनी अशी काळजी घ्यावी की संध्याकाळच्या वेळी गोठ्यामध्ये जनावरं बांधून गोठा बंदिस्त करावा. गोठ्याच्या बाजूला लाईट लावावी. वाटलंच तर एखादं FM तसं वाटलं तर FMवर गाणे लावावीत. आणि बाहेर पडतानाही आपलं टॉर्च असावी सोबत, एखाद्या मोबाईलवर गाणे लावावीत. ही अशी आपल्या पद्धतीनं काळजी घ्यावी. वन विभाग आमच्या पद्धतीनं काळजी घेतच आहे. साधारणतः पहाटे 4-4:30 त्या दरम्यान बिबट्याने पारडावरती हल्ला केला. आसपास बऱ्याचशा लोकांना बिबट्या बऱ्याच वेळा त्यांना आढळून आलेला सुद्धा आहे. बहुतांश शेतकरी, कामगार व लहान व्यावसायिक कार्यक्षेत्र असूनही राजगुरुनगर सहकारी बँकेच्या प्रगतीचा आलेख शहरी बँकेच्या तुलनेत उंच भरारी घेणार आहे. येथील संचालक मंडळ बिगर राजकीय आणि अधिकारी प्रामाणिक असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजगुरुनगर सहकारी बँकेबाबत काढले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजगुरुनगर बँकेत स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. जास्त आहे ना त्याच तुम्ही कमर्शियल याला किती देता? 12%